गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात महान दत्तभक्त, महाबलाढ्य आणि योगारूढ कार्तवीर्य अर्जुनाच्या चरित्राची सांगता झाली. त्याला परमगती देण्यासाठी महाविष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला. त्या परशुरामाचं महापराक्रमी उग्र रूप आपण पाहिलं. जन्माने ब्राह्मण असूनही त्याच्यात एवढं क्षात्रतेज, इतकी निष्ठुरता, अन्याय आणि अधर्माविरुद्ध प्रचंड क्रोध, ही सगळी क्षत्रिय वर्णाला साजेशी लक्षणं कशी काय आली, हे समजण्यासाठी आपल्याला या विष्णू अवताराच्या जन्माचं नियोजन आणि त्यातला अतिरंजक घटनाक्रम पाहावा लागेल. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ही उपकथानकं अत्यंत रसाळ अशी लिहिली आहेत. ही कथानकं सुद्धा उद्बोधक तशीच मार्गदर्शक आहेत. आपण आधी हा घटनाक्रम पाहू, मग मूळ कथानकाकडे वळू. या नाट्याची सुरुवात होते 2 पिढ्या आधी. ऐका. भृगु हे महान तपस्वी ऋषी होते. ब्रह्मविद्येबरोबरच क्षत्रिय राजांना आणि राजकुमारांना अस्त्र शस्त्र विद्या प्रदान करणारे गुरुदेव होते. त्यांना एक पुत्र होता. त्याचं नाव होतं रुचिक. तोही योग तपस्वी होता. खरं तर त्याला प्रपंचात काही रस नव्हता, पण भृगु मुनींनी त्याला गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची आज्ञा केली. आपल्या वृत्तीला साजेशी कन्या शोधण्यासाठी रुचिकांनी डोळे मिटले आणि ध्यानामध्ये मुलीचा शोध घेतला. तर त्याला डोळ्यासमोर दिसली गाधी राजाची कन्या सत्यवती. कान्यकुब्ज देशाचा गाधी राजा हा धर्मात्मा होता. सोमवंशीय अशा या राजाकडे सगळी समृद्धी होती, पण त्याच्या कुशीला संतान नव्हतं. त्यामुळे पती पत्नी अत्यंत उदास होते. शेवटी दोघेही वनात गेले आणि त्यांनी शिवशंकराची आराधना केली. त्यांना प्रसन्न करून घेतलं. मग त्यांच्या आशीर्वादाने त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. तीच ही सत्यवती. रूप लावण्याची खाण अशी ती तितकीच सद्गुणी आणि बुद्धिमानही होती. अशा या सत्यवती समान दुसरी कोणीही रुचिक मुनींना दिसेना. तेव्हा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन मुनी गाधी राजाकडे आले. राजाने क्षेमकुशल विचारताच मुनींनी राजाकडे कन्यादान मागितले. हे ऐकताच राजा एकदम गडबडला. अहो, साहजिक आहे. महत्प्रयासाने झालेली ती राजाची एकुलती एक कन्या होती. सुकुमार, नाजूक, ऐशोआरामात वाढलेली आपली सुंदर कन्या या दरिद्री रानावनात राहणाऱ्या आणि तपस्वी विरक्त मुनीला कशी काय देणार? राजाने विचार केला, याला नाही म्हणावं तर हा चिडेल आणि शापसुद्धा देईल. तेव्हा काहीतरी युक्ती करून याला मागे फिरवावं. याला देता येणार नाही असं काहीतरी भलतंच मागावं. ठरलं तर मग त्याने मुनींना आदरानं बसवलं. त्यांचा यथोचित सत्कार केला आणि विनम्रपणे म्हणाला, मुनीवर, माझ्या या सुंदर कन्येला की नाही अनेक राजे मागणी घालत आहेत, भीड घालत आहेत. म्हणून मग म्या एक पण केला
जो सहस्त्र श्याम कर्ण अश्वाला, भाग्यवंत देईल त्याला, हे कन्या देईन मी. एक सहस्त्र पांढरे शुभ्र निळ्या कानांचे घोडे जो आणून देईल त्या भाग्यवंताला मी माझी कन्या देईन, असा मी पण केला आहे. त्यावर रुचिक मुनी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, मी सहस्त्र श्यामकर्ण तुला आणून देतो, मग तू मला कन्यादान दे, पण आपलं वचन पाळ हो. असं म्हणून त्यांनी ध्यान केलं. तर त्यांना श्यामकर्ण घोडे वरुणाकडे असल्याचं आढळलं. ते लगेच योग सामर्थ्याने आकाशमार्गे वरुणाकडे गेले. त्याला सगळं कथन केलं आणि म्हणाले, हे वरुणा, तुझ्या जवळचे श्यामकर्ण अश्व मला दे, तुझं सर्वतोपरी कल्याण होईल. आता घाबरण्याची पाळी वरुणाची होती. या तपस्व्याला नाही म्हणावं तर हा कोपून तत्काळ शाप देऊ शकतो. त्यामुळे याला युक्तीनेच मागे फिरवावं. अश्वांना दारू पाजावी, म्हणजे ते उन्मत्त होऊन उधळतील, अनावर होतील. मग तेव्हा त्यांना घेऊन जाण्यास याला सांगावं. असा विचार करून तो हात जोडून रुचिकांना म्हणाला, अहो तपस्वी, माझे घोडे एवढे चपळ आहेत की ते वायुवेगाने धावतात. त्यांचे पाय जमिनीला टेकतही नाहीत. आणि काय सांगू, अहो ते एवढे उन्मत्त आहेत की उधळल्यावर माणसांना सुद्धा खायला धावतात. रुचिक शांतपणे म्हणाले, असू दे असू दे, तू मला ते दाखव. वरुणाने ते मद्य पिऊन उधळलेले बेफाम घोडे दाखवले. मुनींनी स्मितहास्य केलं. योग सिद्धी जयापाशी, तो ऋषी देखे अश्वांसी. चापल्य सोडुनी तत्क्षणेसी, शांत झाले ते सर्व. अहो, त्या योग तपस्व्याने त्या उन्मत्त घोड्यांवर केवळ एक कटाक्ष टाकला आणि काय आश्चर्य, ते खंखाळ चिडलेले चपळ घोडे क्षणात शांत झाले. बघा, काय हे योगाचं सामर्थ्य आहे. कलियुगातही असे योगारूढ पाहायला मिळतात. जसे शेगावचे गजानन महाराज, त्यांनी सुद्धा असे उन्मत्त घोड्याला, उन्हाळ उधळलेल्या गाईला शांत केले. ही योग सिद्धी आहे, ज्यामुळे त्यांना अहिंसा सिद्ध झाली होती. असो, रुचिकांनी शांत झालेले सहस्त्र निळ्या कानाचे पांढरे शुभ्र घोडे आकाशातून पाण्यात आणले आणि गंगेच्या पाण्यातून त्यांना बाहेर काढलं. या स्थानाला अश्वतीर्थ असं नाव पडलं. इथेच गंगा सहस्त्रमुखाने समुद्राला मिळते. असे ते अश्व घेऊन ऋषीवर गादी राजाकडे आले. त्याला अश्व देऊन म्हणाले, राजा, आता तू तुझं वचन पाळ. गादी राजा एकदमच चकित झाला. अशक्यप्राय वाटणारी गोष्ट रुचिकांनी आपल्या योगबळाने चुटकीसरशी केलेली पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. ज्याच्याजवळ योग सिद्धी आहेत त्याला कशाची खंत. हा दरिद्री म्हणून मी मागे पुढे करीत होतो, पण आता याचे सामर्थ्य पाहून त्याला कन्यादान करावंसं वाटत आहे. ह्याला जावई केल्यास माझी कन्यासुद्धा कृतार्थ होईल. एवढंच नाही तर हा माझ्या कुळाचाही उद्धार करेल. सत्यवतीलाही आनंद झाला. राजाने सुमुहूर्त पाहून ब्राह्मविवाह विधी करून साळंकृत कन्यादान केलं. विवाह धूम धडाक्यात साजरा झाला. जिला देवकन्येची उपमा द्यावी अशी सुंदर तेजस्वी सत्यवती रुचिकांनी आपल्या योग सामर्थ्याने जिंकून घेतली. योगाचं हे वैभव काय वर्णावं. इंद्रादी देवांना सुद्धा नवल वाटलं. नंतर राजाच्या विनंतीनुसार विवाहानंतर दोघेही राजवाड्यातच राहिले. मनात संतोष असल्याने
राजवाड्यात असो की आश्रमात असो, रुचिकांची वृत्ती स्थिर होती. एके दिवशी गाधी राजा रुचिकाला वंदन करून म्हणाला, हे ऋषीवर, यापुढे माझा वंश चालवणारा कुणीही नाही. पूर्वजांसाठी तर्पण करणारं, त्यांचा उद्धार करणारं, त्यांना गती देणारं कुणीही नाही. तुम्ही आमच्यासाठी काही प्रयत्न करा. राजा म्हणाला, मला व्हावा सुत, तपस्वी उदार पुण्यवंत, त्याची कीर्ती त्रिभुवनात, चंद्रार्क पसरावी. असा काही उपाय सांगा ज्यामुळे मला तपस्वी उदार पुण्यवंत असा पुत्र प्राप्त होईल. त्याची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत त्रिभुवनात पसरून दे. त्याच्यामुळे आम्ही पितृऋणातून मुक्त व्हावे आणि मलाही सद्गती मिळावी. गाधीराजाने रुचिक मुनींच्या योग सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यामुळे ह्याला अशक्य काहीच नाही हेही तो जाणून होता. म्हणूनच मागणंही त्याने त्या सामर्थ्याला साजेसच मागितलं आहे. रुचिक मुनींनी तत्काळ तथास्तु असं म्हटलं, पण त्याने स्वतः श्रेय न घेता पित्याला ते दिलं. मुनी म्हणाले, राजा, तुला परमसुख देणारा पुत्र प्राप्त होईल. मी आत्ताच पत्नीसह माझे पिता श्रेष्ठ भृगु ऋषींच्या दर्शनासाठी जातो. त्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने सगळं काही ठीक होईल. राजाने त्या दाम्पत्याला आनंदाने निरोप दिला. सत्यवतीला घेऊन रुचिक पित्याकडे आले. त्यांचं दर्शन घेऊन पित्याला सर्व कथन केलं. मुलाचा पराक्रम, सत्यवतीसारखी शालीन, बुद्धिमान आणि पतिव्रता असून हे सगळं पाहून भृगुमुनींना समाधान वाटलं. त्या ऐशोआरामात राहणाऱ्या राजकन्येने सासरी एका आश्रमात आपल्या भावपूर्ण सेवेने, विनम्र स्वभावाने आणि पातिव्रत्य धर्माने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. तिच्या प्रेमळ स्वभावाने आणि सेवाभावी वृत्तीने भृगु ऋषींचं मन दिवसेंदिवस समाधानाने, संतोषाने, आनंदाने भरून येऊ लागलं. तिच्या सदाचरणाने ते अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, सत्यवती मुली, तुझ्या सेवेने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. सत्यवती हात जोडून म्हणाली, मामंजी, माझं चित्त धर्मात स्थिर व्हावं. वाडवडिलांची, ज्येष्ठ जनांची माझ्याकडून सेवा व्हावी, हेच तर मला हवं आहे. आणखीन काही नको. भृगू आग्रहाने म्हणाले, हो, अगदी खरं आहे. तुझी तशीच निष्ठाही आहे. पण तरीही तुझ्या मनात जे आहे ते मोकळेपणाने माग. तेव्हा सून म्हणे, अहो मामाजी, अपुत्रा दुःखी आई माझी, तशीच स्थिती असे माझी, तुम्ही राजी व्हावे आता. सत्यवती नम्रपणे हात जोडून म्हणाली, मामंजी, माझ्या आईला पुत्र नाही आणि माझी पण स्थिती तशीच आहे. आम्ही दोघीही त्यामुळे दुःखी आहोत. तुम्ही प्रसन्न व्हा. अहो, तुमची कृपा झाली तर हे दुःख राहणार नाही. आम्हा दोघींच्या पोटी सुपुत्र जन्माला येतील. तुम्ही जर प्रसन्न झालात तर चारी मुक्ती पायाशी लोळण घेतात. त्यापुढे इतर खंत, खेद, दुःखांना कुठे वाव मिळतो? हे तर तुम्हाला काहीच नाही. आपल्यासारख्या महान योग तपस्वींना हे मागणं मान्य करणं सहज शक्य आहे, होय ना? भृगु ऋषी हसले आणि म्हणाले, तुम्हाला पुत्र होतील असा एक उपाय माझ्याकडे आहे. मात्र तो तुम्ही श्रद्धेने केला तरच. तुम्हाला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. यानंतर त्याचा विधी मुनिवरांनी तिला सांगितला. मुली,
ऋतुस्नात होऊन परब्रह्माचं चिंतन करीत तू अश्वत्थ वृक्षाजवळ जा, त्याचं पूजन कर आणि त्याला आलिंगन दे. याचप्रमाणे तुझ्या मातेने औदुंबर वृक्षाचं पूजन करावं आणि त्याला आलिंगन द्यावं. नंतर ब्रह्मवृंदांकडून यज्ञ करावा. या व्रताच्या शेवटी संस्कृत चरू अर्थात मंत्रित केलेला भात दोघींनीही अतिशय श्रद्धेने, भक्तीने आणि निर्धाराने भक्षण करावा. ब्रह्ममंत्राने संस्कारित असा तो भात खाल्ल्याने तुला ब्राह्मणात श्रेष्ठ, वेदशास्त्र संपन्न, ज्याची तिन्ही लोकी ख्याती पसरेल असा विद्वान पुत्र होईल. तर क्षात्रमंत्राचा संस्कृत चरू खाल्ल्याने तुझ्या मातेला क्षत्रिय, महाशूर, दानशूर आणि ज्याचा सर्वत्र दरारा राहील असा पुत्र नक्की प्राप्त होईल. सत्यवतीला ते सगळे वरदान ऐकून अतिशय आनंद झाला. भक्त हो, आत्तापर्यंतच्या कथेत कितीतरी गुण शिकण्यासारखे आहेत. पहा ना, रुचिक मुनींचं अचाट योग सामर्थ्य, त्याचा आवश्यक तेव्हाच उपयोग, राजवाडा आणि आश्रम दोन्ही ठिकाणी अर्थात कोणत्याही परिस्थितीत समचित्त राहणं, वृत्तीची शक्ती देणाऱ्या संतोष या यमाचं सामर्थ्य इथं दिसतं. स्वतः समर्थ असून पित्याकडे जाण्याची विनम्र वृत्ती, आर्जव, सगळंच आदर्श आहे. तसंच सत्यवती, महान भृगुमुनी आपलेच सासरे आहेत म्हणून गेल्या गेल्या तिने हक्काने उद्धटपणे वर मागितले नाहीत. त्यांना आपल्या निस्वार्थ प्रेमळ सेवेने आधी जिंकून घेतले. प्रसन्न मुनींनी वर माग म्हटल्यावरच वर मागितले. आपण यातून किती शिकावं? भगवत प्राप्तीसाठी परब्रह्म स्वरूप सद्गुरू माऊलींची निस्वार्थ निष्ठेने सेवा करावी. म्हणजे मग आपण काहीही न मागता त्यांनी प्रसन्न होऊन आपण होऊन आपल्याला मोक्षप्राप्तीचं साधन द्यावं. आणि त्यानंतरही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सेवारत राहावं. श्री दत्त महात्म्य असं सतत उद्बोधन करणार आहे. असो तर रुचिक मुनी सत्यवतीसह पित्याच्या आज्ञेने पुन्हा सासरी गेला. गाधीराजा आणि रुचिकांनी एकत्रच पुत्रकामेष्टी यज्ञ केला. सगळं यथोचित व्यवस्थित पार पडलं. पण चरू प्राशन करते वेळी विघ्न उद्भवलं. कन्येचा चरू माता भक्षी, मातेचा चरू कन्या भक्षी. ज्ञानचक्षुने हे निरीक्षी, विश्वसाक्षी भृगुतो. संस्कृत चरू भक्षण करताना मातेचा जो क्षात्रमंत्राने संस्कारित चरू होता तो सत्यवतीने खाल्ला, तर ब्रह्ममंत्राने संस्कारित चरू मातेने खाल्ला. इकडे भृगु मुनींनी ज्ञानदृष्टीने ते सगळं जाणलं आणि मनोवेगाने ते तत्काळ तिथे आले. म्हणाले, अगो बायांनो, तुम्ही हे काय केलं? तुम्ही चरूंची अदलाबदल केलीत. त्यामुळे आता पुत्रांच्या गुणांची सुद्धा अदलाबदल होणार. सुनबाई, तुला क्षत्रिय पुत्र होईल, तर मातेला विश्वविख्यात ब्रह्मर्षी पुत्र प्राप्त होईल. सत्यवतीला अत्यंत दुःख झालं. ती म्हणाली, मी ब्राह्मणाची पत्नी असताना माझ्या उदरी क्षत्रिय जन्माला न येऊ. व्हावा ऋषी वेद निपुण, तुम्हा सारिखा सर्वभिज्ञ. ज्याला मानिती प्राज्ञ, असा सुज्ञ पुत्र व्हावा. अहो मामंजी, मला आपल्यासारखा वेदविद्या पारंगत, सर्वज्ञ सर्वमान्य असा सुज्ञ पुत्र प्राप्त व्हावा. भृगु म्हणाले, आता ते अशक्य आहे.
पण ती पुन्हा पुन्हा त्यांचे चरण पकडून विनवणी करू लागली की आपल्याला पुत्र ब्राह्मणच हवा. तेव्हा शेवटी तिची दया येऊन भृगु म्हणे सुनेसी, आता फिरविता मंत्रासी. जरी ब्राह्मणत्व ये पुत्रासी, तरी येईल पौत्रासी क्षत्रियत्व. भृगु म्हणाले, ठीक आहे, जर तुला ब्राह्मण पुत्र झाला तर नातू मात्र क्षत्रियच होईल. तशी ती आनंदाने म्हणाली, हरकत नाही, पण मुलगा मात्र आपल्या गोत्राला साजेसा ब्राह्मणच होऊ द्या. भृगु तथास्तु म्हणाले आणि आले तसे मनोवेगाने निघून गेले. इकडे गाधी राजा म्हणाला, असे नाका ब्राह्मण पुत्र, तो माझी ख्यातीच वाढवेल. झालं. दोघीही गर्भवती झाल्या. दोघींना उत्तम डोहाळे लागले आणि त्या ब्रह्मज्ञान बोलू लागल्या. पुत्रप्राप्तीसाठी पुंसवनादी संस्कार केल्यावर दोघींनाही योग्य वेळी पुत्र झाले. जातकर्म करून ब्राह्मणांना धन वस्त्र दान केली. जातक पाहिलं तर ते काय होतं? दोघेही पुत्र ब्रह्मर्षी होती. गाधीला जो पुत्र झाला तोच गायत्री मंत्रद्रष्टा परमपवित्र विश्वामित्र मुनी झाला. क्षत्रियांच्या पोटी जन्म घेऊनही संस्कृत चरूच्या प्रभावानं त्याच्या ठाई जन्मतःच ब्राह्मणत्व आल्याने तो राजपुत्र सतत ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करू लागला. सगळ्या ऋषींना आपल्याला ब्राह्मण करून घेण्याची प्रार्थना करू लागला. सगळ्यांनी वसिष्ठ मुनींकडे बोट दाखवलं. मग वसिष्ठ मुनींच्या आदेशानुसार 60,000 वर्ष त्याने तपश्चर्या केली. त्यातच एकदा सूर्याला अर्घ्य देत असताना त्याला गायत्री मंत्राचं स्फुरण झालं, जो मंत्र आजही सर्व विप्रांच्या उपासनेचं प्रमुख अंग आहे. त्यानंतरच ते ब्रह्मर्षी विश्वामित्र म्हणून प्रख्यात आणि सर्वमान्य झाले. सत्यवतीचा सुत नामे जमदग्नी प्रख्यात, जाहला परमबुद्धिवंत, ज्याला समस्त मानिती. सत्यवतीला जो पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं जमदग्नी. अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या जमदग्नींना विद्वान मंडळी मान देऊन होते. हा साक्षात शिवशंकर, धरी असा हा अवतार, धर्म स्थापावया भूमीवर, गौरीवर प्रगटला. साक्षात शिवशंकरांनी जमदग्नीच्या रूपात रुचिक आणि सत्यवती यांच्या पोटी जन्म घेतला होता. सत्यवती ही शंकराच्या आशीर्वादाने जन्माला आली आणि तिची भक्ती तसेच आत्ता तिच्या पतिव्रता धर्मावर प्रसन्न होऊन धर्माच्या स्थापनेसाठी आणि रक्षणासाठी शिवाने तिच्या पोटी जन्म घेतला. पुढे महाविष्णूंच्या अवतार कार्याची ही पूर्वतयारी होती. भगवंतांच्या लीला जितक्या थक्क करणाऱ्या आहेत तितकेच ऋषीमुनींच्या अंगी असलेलं योग सामर्थ्यही अद्भुत आहे. हे आपले पूर्वज आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो आणि अशा या योगविद्येकडे होणारं आपलं दुर्लक्ष पाहून हळहळ तसंच खेदही वाटतो. असो, इथं 18वा अध्याय संपतो. वेदधर्मा मुनी म्हणतात, दीपका ऐक, इकडे शंकराने अवतार घेताच पार्वतीने रेणुराजाच्या पोटी जन्म घेतला. हीच रेणुका. शिवध्यानाशिवाय दुसरं कसलंही चिंतन न करणारी ती पुण्याची खाण होती. शिवरूपी जमदग्नींच्या चरणाचंच ध्यान ती रात्रंदिवस करीत होती. तिचं मनोगत आणि निर्धार जाणून रेणुराजानेही आनंदाने जमदग्नी मुनींना कन्यादान केलं. हा साक्षात शिव पार्वतीचा विवाह होता.
मुनींनीही विवाहानंतर वनात आश्रम बांधला. गृहस्थाश्रम स्वीकारून अग्निहोत्र घेतलं आणि तपाचरणामध्ये मग्न झाले. रेणुका जमदग्नींच्या आश्रमात आली आणि आनंदात पतिसेवेत मग्न झाली. रेणुका पतीच्या मनातलं त्यानं न सांगताही जाणणारे, त्यांना आवडेल असंच आचरण करणारे, त्यांच्याशी तन मनाने संयुक्त अशी पतिव्रता स्त्री होती. अशा त्यांच्या संसार वेलीवर 4 फुलं फुलली. पहिला वसुमत, दुसरा वसू, तिसरा सुशेषण आणि चौथा विश्वावसू. चौघेही अत्यंत पवित्र, सर्वत्र पूज्य असून मातापित्याच्या सेवेसाठी सतत तत्पर असत. त्यांची धर्मावर श्रद्धा होती. ते वेदशास्त्र पारंगत होते. या चौघांच्या नंतर जो देवी प्रार्थिला हरी, तो ये रेणुकेचे उदरी, स्वये अवतार धरी, भक्त कैवारी स्वयंभूजो. कार्तवीर्य अर्जुनाने स्वर्ग जिंकल्यावर देवांनी विष्णूला प्रार्थना केली होती. तसंच अर्जुनालाही श्री दत्तात्रेयांनी वचन दिलं होतं. या दोन्ही वचनांची पूर्तता करण्यासाठी त्या भक्तांच्या कैवारी अशा स्वतः विष्णूंनी रेणुकेच्या उदरी अवतरण केलं आणि जो स्वयंभू अर्थात स्वतंत्र असा चिद्घन आहे तो पराधीन झाला. ज्या दिवशी रेणुकेने त्या दिव्य पुत्राला जन्म दिला तो दिवस होता वैशाख शुद्ध तृतीया. सिंह लग्न होतं आणि माध्यान्नीची शुभघटिका होती. प्रत्यक्ष विष्णूंचा हा भार्गव कुळातील पुत्र तोच भार्गवराम. भृगुमुनींच्या वचनानुसार सत्यवतीचा हा नातू ब्राह्मणाच्या वंशात जन्म घेऊनही वृत्तीने क्षत्रिय झाला. अर्थात भार्गवरामाने भावांप्रमाणेच वेदशास्त्र पठण केलं. ब्राह्मण धर्माला अनुसरून ब्रह्मविद्याही आत्मसात केली. ब्रह्मचर्य व्रताचं पालनही केलं. पण नंतर तपश्चर्या करून शिवांना प्रसन्न करून घेतलं आणि प्रत्यक्ष शिवांकडून धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं. तसंच शस्त्रास्त्रांमध्येही तो निपुण झाला. नंतर मात्र परशु हेच त्याचं मुख्य शास्त्र हाती त्याने धरल्याने त्याचं परशुराम हे नामकरण झालं. ज्या कार्यासाठी त्याचा अवतार झाला त्याची ही पूर्वतयारी चालली होती. यानंतर हा शिवाचा शिष्य त्यांची आज्ञा घेऊन पुन्हा आपल्या शिवरूपी पित्याकडे परतला. एकीकडे युद्धकलेचे गुरु शिवशंकर तर दुसरीकडे वेदविद्येचे गुरु शिवाचाच अवतार स्वरूप जमदग्नी मुनी. दोघांच्याही परमकृपेने भार्गवराम अत्यंत पराक्रमी आणि तितकाच धर्मनिष्ठ विवेकसंपन्न असा झाला. प्रत्यक्ष नारायण गौरीहररूपी मातापित्यांची मनोभावे आनंदाने आणि आज्ञाधारकपणे सेवा करीत होता. रोज वनात जाऊन फळं फुलं समिधा गोळा करून आणत असे. जमदग्नी पवित्र अनुकूल जाला कलत्र, स्वाधीन वागती चारी पुत्र, अग्निहोत्र नित्य चालवी. अशा तऱ्हेने सगळे पुत्र जमदग्नींच्या स्वाधीन होते. अशा सगळ्या आदर्श कुटुंबाच्या सुखी जीवनात एक विलक्षण घटना घडली. एके दिवशी रेणुका पतीचं स्मरण करीत मान आणि दृष्टी खाली ठेवून नदीवर स्नानासाठी आली आणि तिनं पाहिलं की गंधर्व राजा त्या गंगेत सवे स्त्रिया घेऊनी बहुत, आला क्रीडा करीत मदोन्मत्त गजजेवी. गंधर्व राजा अत्यंत सुंदर सुकुमार तरुणींसह जलक्रीडा करीत होता. एखाद्या मस्तवाल
मदाने उन्मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे तो कामातूर दिसत होता. त्या तरुणी सुगंधी फुलं, गजरे, तुरे, हार, रत्नजडित अलंकार यांनी सजल्या होत्या. चंदन कस्तुरीचं लेपन सर्वांगावर केलेलं होतं. त्याचा परिमळ सर्वत्र दरवळत होता आणि भुंग्यांनाही आकर्षून घेत होता. त्यांनी दिव्य वस्त्र परिधान केलेली होती. अशा त्या नटलेल्या तरुणींबरोबर जलक्रीडा करण्यात गंधर्व राजा रममाण झाला होता. असं त्यांचं ते क्रीडा कौतुक पाहताच सुखावून रेणुका त्यांच्याकडे पाहतच राहिली. एकदम स्तब्ध झाली आणि क्षणभरच मनात विचार आला, काय उत्तम सुख आहे ह्यांचं. अक्षरशः काही क्षणच पतीचं विस्मरण झालं. त्याचं चिंतन भंगलं. दैवाची विचित्र गती, मोठ मोठे ही भुलती, पहा हे परमसती, जगती माझी विख्यात. बघा, दैवाची काय विचित्र गती आहे. ही परमसती एवढी पतिव्रता होती की वस्त्रातून पाणी बांधून आणलं तर थेंबरही पाणी बाहेर पाझरणार नाही. अर्थात कोणत्याही परिस्थितीत ती स्थिर चित्ता होती. स्वप्नातही तिने परमुख पाहिलं नाही. ती भुलून त्या परपुरुषाची क्रीडा पाहत राहिली. तशी क्षणात तिचं पातिव्रत्य न्यून झालं. तत्क्षणी ती सावध झाली. तिचं मन अपराधानं अत्यंत भ्यायलं. अरे रे, हे मी काय पाहिलं. कशी माझी दृष्टी वर झाली. आता माझी काय गती होईल. मला दोन्ही लोकांना आता मुकावं लागणार. माझे सर्वज्ञ पती आता मला जवळही करणार नाहीत. अरे रे, काय हे दुर्दैव ओढवलं. कशासाठी माझ्या मनात हा दुर्भाव उद्भवला. देवा परमेश्वरा, माझ्या पतीला कोप येऊ देऊ नकोस. अशा अत्यंत भयभीत झालेल्या अशा त्या रेणुकेने डोक्यावर पाण्याचा घडा घेतला आणि थरथरत ती आश्रमात परतली. यापुढे ना भूतो ना भविष्यती असं जे नाट्य घडलं ते आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ